CAMS Designer Zone. Your satisfaction is our success. राधे राधे. मी मिसेस नेहा नामदेव पवार. तर आमचं असं चाललं होतं की आपलं एक स्वप्नातलं जे घर आहे ते असं खूप सुंदर व्हावं. तर मग त्यासाठी आम्ही बरेचसे व्हिडिओ असे बघत होतो. पण असं बघता बघता आम्हाला एक यूट्यूबवरती कॅम डिझायनर झोन म्हणून आम्हाला एक दोन आम्ही व्हिडिओ पाहिले आणि ते बघितले आणि तिथपासून आम्हाला त्याची अशी एक प्रकारची ओढ झाली आणि ते आम्हाला खूप छान वाटलं. तर आम्ही कंटिन्यू मग सारखे आम्ही तेच बघायचो आणि दुसरे आम्ही बघायचो, पण मग आम्ही कंपॅरिझन करायचो की ह्यांचं आणि त्यांचं. मग त्यामुळे खूप वेळा आम्ही ते कॅम डिझायनर झोन असे इतके सारे आम्ही फ्लॅट्स त्यांचे पाहिले. अगदी त्यांचे सुरुवातीपासूनचे जेव्हापासूनचे त्यांचे फ्लॅटचे शूटिंग होते तर आम्हाला ते खूप आवडले. आणि मग आम्ही म्हणजे हे केलं की नाही, आम्ही त्यांच्याकडूनच करून घ्यायचं म्हणून. मी प्रथम कॅम डिझायनरला फोन केला होता. तर त्यांनी मला अशी 11ची अंदाजे सकाळची मीटिंग फिक्स केली होती. तर मग गेले. प्रथमच मिस्टर कमल जोशींना मी भेटले आणि त्यांना सांगितलं असं की आम्ही तुमचे यूट्यूबवरती सर्व व्हिडिओ, त्यांनी आम्हाला विचारलं पहिलं की तुम्ही कसे काय आमच्या इथे आलात. तर आम्ही म्हटलं की आम्ही तुमचे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ पाहिले आणि आम्हाला तुमच्या डिझाईन्स फार आवडलेले आहेत आणि आमचं म्हणणं आहे की आमचं जे स्वप्नातलं घर आहे ते तुमच्याकडूनच साकार करून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्ही तुमचं घर समजून जे आमच्या स्वप्नातलं घर आहे ते पूर्ण साकार करून द्या, अशी आमची इच्छा आहे. मी ज्यावेळेस मिस्टर कमल जोशींना भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की स्टार्ट टू एंडपर्यंत प्रोसेस काय राहील. त्यांनी आम्हाला ते पॅकेजमधले सर्व डिटेल्स आम्हाला त्यांनी दिले होते की प्रीमियम किती असेल, कॉम्बोमध्ये काय असेल, देन हिस्टॉरिकल, देन पेस्टल, देन वुडन, असे खूप सारे त्यांचे पॅकेजेस आहेत. त्याप्रमाणे ते आपल्याला लिंकही पाठवतात की आमचे असे प्रोजेक्ट असतील म्हणून, किंवा तुमचं घर असं दिसेल अंदाजे. त्यांचे दुसरे जे तयार केलेले जे प्रोजेक्ट आहेत त्यावरून पण आपल्याला आयडिया येते की आपलं घर कसं असेल, की असं बनवावं. त्यावरून आपल्याला आयडिया येते आणि ते सर्व आपल्याला डिटेलमध्ये सर्व सांगतात की हे जर घेतलं तर असं असेल, हे जर पॅकेज घेतलं तरी असं असेल. त्यानंतर ते आपल्याला किती दिवस लागतील, आम्ही त्यांना विचारलं याचा टाईम पिरियड पण किती असेल, की हे घेतलं तर किती दिवसात होईल. आणि आमचा 5 BHK होता आणि मी गेले होते त्यांच्याकडे मे महिन्यामध्ये अंदाजे. आणि त्याच्यानंतर आपलं पावसाळा सुरू होतं. तोही माझा एक क्वेश्चन होता त्यांना की बऱ्याच जणांचं असं मत असतं की पावसाळ्यामध्ये जर आपण काम केलं तर ते बरोबर होत नाही. पण त्यांनी ते अगदी सर्व व्यवस्थित सांगितलं होतं की त्याचा आमचा काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला अगदी सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांचं एक कॉम्बोचं पॅकेज आम्ही सिलेक्ट केलं आणि मग ते म्हणाले ठीक आहे, अशी अशी फीज राहील, जी काही जे असेल तशी भरली की तुमचं काम सुरू होईल. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही घरी येऊन मी सर्व सांगितलं आणि जिथपासून जसं 3D यायला झाली तसं आमचं स्वप्न होतं ते साकार होते. आम्हाला त्या 3Dमध्ये दिसून यायला लागलं. त्यामुळे खूप आनंद वाटला की आपलं घरही असं असेल म्हणून. आणि मग ते म्हणायचे की ह्या रूमची ही 3D आहे, तर तुम्ही आम्ही बघायचो. मग आम्हाला वाटायचं थोडंसं काही चेंज असेल तर मग मी त्यांना फोन करून विचारलं चेंजेस. ते म्हटले किती वेळा तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला हे चेंजेस पाहिजेत. आणि त्यांची टीम एवढी आहे की तुम्ही जोपर्यंत 3D फायनल करत नाही, एवढीशी जरी वस्तू म्हणजे तिथे आपल्याला वाटलं की नाही आम्हाला इथं नको, आम्हाला इथे हँडल नको, असं प्रत्येक वेळी आम्ही जे सांगायचो खूप हसतमुखाने आमचं स्वागत करून आमची 3D म्हणजे ते पूर्ण चेंज करून आम्हाला द्यायचं. म्हणजे त्यांचं तेवढा सपोर्ट आम्हाला खूप होता. म्हणजे मला तरी वाटतं कॅम डिझायनर यासाठीच त्यांचं आज एवढं नाव आहे की तुम्ही कितीही चेंजेस करा, तुम्ही किती इवन तुमची 3D फायनल झाली, ज्या फर्निचर करताना पण तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला अरे असं नको पाहिजे होतं, तर त्यांना आपण लगेच ग्रुपवरती मेसेज टाकायचा आणि सांगायचं सर थोडंसं आम्हाला चेंज करून पाहिजे. त्यांच्याकडून काही नो शब्द त्यांच्याकडून कधीच नाही. कुठलाही काही तुम्ही करायला जा त्यांच्याकडून एसच येणार तुम्हाला. आणि इमिजिएट इफेक्ट की तुम्ही मेसेज केला आहे दुसऱ्याच दिवशी तुम्हाला आन्सर येईल असं नाही. तुम्ही ज्यावेळेस मेसेज केला आहे विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये त्यांचा रिप्लाय येणार, येस मॅडम आपको करके मिल जाएगा असं. आणि मग 3D आमची फायनल झाली. त्याच्यानंतर मग फर्स्ट सिलेक्शन आमचं होतं लॅमिनेट सिलेक्शन. आणि तेव्हापासून आम्हाला मॅडमचं खूप म्हणजे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मग पूर्ण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतात. मग
मग फर्स्ट सिलेक्शन होतं आमचं लॅमिनेटचं. त्यांना आम्ही लॅमिनेट मॅडम येतात, अपॉइंटमेंट घेतात, तिथे आपल्याला बोलवतात, आपण त्यांच्यावर जाऊन आपल्या 3D प्रमाणे लॅमिनेट सिलेक्शन होतं. तिथेही आपल्याला जर वाटलं मॅडमजवळ, समजा मॅडम सांगतात की हे, तर आपल्याला वाटलं नाही मॅडम आम्ही थोडासा कलर आपण चेंज करूया, मॅडम खूप हसतमुखाने सांगतात की हां चालेल, तुम्ही बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल मॅट फिनिशिंग पाहिजे, पॉलिशमध्ये पाहिजे किंवा असं, तर तिथेही आपण चेंजेस थोडे बहुत आम्ही केले. आणि मग आपले जसं लॅमिनेट सिलेक्शन झालं, देन आम्हाला म्हणजे सर्व आमचे पुढचे कोटेशन सुरू झाले आमचे, लाईक कार्पेंटर, पेंटर, देन सर्व सोफा वगैरे ते सर्व. आणि जे काही त्यांचे वेंडर्सचे आपल्याला कोटेशन यायचे, त्यांचे अंदाजे आपल्याला 4 वेंडर्स किंवा 5 वेंडर, म्हणजे लाईक कार्पेंटरचे 4-5 कोटेशन, देन बेड बॅग, देन सोफा कम बेड, डायनिंग टेबल वगैरे, किचनचे सर्व. मग त्यांचे आपल्याला वेंडर्सचे 4-5 असे आपल्याला कोटेशन येतात. आणि मग त्याच्यानुसार आपण बघायचं कुठलं काय चांगलं. त्याच्यातूनही आपण त्यांना, मॅडमला त्यांचे जे 3D करून देणार त्यांना पण आपण फोन करून विचारलं की आम्हाला हा कार्पेंटर ठीक वाटते, काय तुमचं मत काय. मग तेही सांगतात की नाही मॅडम तुम्ही ह्याच्याबरोबर जा, ह्याच्याबरोबर जा, तेही आपल्याला सजेस्ट करतात. शेवटी सर्व हे आपल्यावरती असतं की कुठला वेंडर चूज करावा. आणि मला अजून एक आवर्जून सांगायला लागेल, तुम्ही त्यांचेच वेंडर सिलेक्ट करा. खूप त्यांचं म्हणजे एवढे वेंडर्स चांगले आहेत ना, तिथे पण आपण कधी पण काही चेंजेस किंवा काही लागलं, म्हणजे लाईक पेंटरला म्हटलं अरे यहाँ पे ठीक नाही हुआ है, ते इमिजिएट तुम्हाला ग्रुपवर तुम्ही जसा मेसेज टाकणार लगेच त्यांचा रिप्लाय येणार, येस मॅडम आम्ही करून देणार. म्हणजे त्यांच्या वेंडरकडून पण तुम्हाला काही कंप्लेंट येत नाही. तर माझे खूप 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 आमच्यातर्फे कॅम्प डिझायनर झोनला खूप सारे धन्यवाद राहतील. आमचं स्वप्नातलं घर वृंदावन, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्या जसं स्वप्नात घर होतं तसं पूर्ण साकार केलं आहे आमचं घर. आणि मी सगळ्यांना हेच सजेस्ट करेल की तुम्ही कॅम्प डिझायनर थ्रू तुमचं जर घर, स्वप्नातलं घर जर साकारायचं असेल तर नक्की तुम्ही कॅम्प डिझायनर झोनला सिलेक्ट करा.